हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा क्षणभंगुर हे जीवन फुल बुवा तुम्ही भांडू नका गुरुजीसाठी करा वाढवा हरे रामा हरे कृष्णा अभिमानाने म्हणे केवळ मी सर्वाहूने मोठा चाफ्याने दरवळून केला त्याच्या संधी करता गायची डोनिया गायची डोनी म्हणे तुम्हासी नाही जगिया थारा माझ्या पुढती तुच्छ तुम्ही गर्विष्ठ म्हणे मोगरा पारिजात गा पारिजातक भांडण करण्या पाहत होता मोका क्षणभंगुर हे जीवन फुल तुम्ही भांडू नका हरे अनंताला घेऊन मूर्छा म्हणे जगी मी श्रेष्ठ गोंडा राजे भरून म्हणे मी करीन तुम्हासी नष्ट म्हणून सर्व करायचं नाही कारण ही फुलं ज्यावेळी सकाळी उमलतात ना त्यावेळी त्यांना सुद्धा माहित नसतं की आज आपण देवाच्या चरणापाशी जाणार आहोत का कोणाच्या माहितावरती जाऊन पडणार आहोत का हयच गळपाटानं पडणार आहोत आणि ती फुलं मी मोठा हो काय मोठेपणा घेऊन संजय पवार बुवा मोठे अभिषेक शिरसाट बुवा मोठे काय नाही समान अयोध्ये समान संधी म्हणजे काय पांचाळ बुवांची टेक्निक असेल कदम बुवा पाटील बुवा अनेक गाणी बसवली जरा त्या रत्नांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बुवाने सांगितल्याप्रमाणे मगाशी स्मारक वगैरे नंतर पुढे बांधून उपयोग काय आता असंच तोपर्यंत त्यांचा आदर करा आता म्हणजे जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांचा आदर करा आणि त्यांना उलट सुलट बाबांनो बोलू नका कारण ह्या देना त्यांचा कदमबुवांनी ते लक्ष्मण गुरुबुवांना दिलं लक्ष्मण गुरुबुवांनी पुढच्या पिढीला दिलं त्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीला दिलं कारण हे त्यांचं देणं आहे कारण इथे लहान मोठा कोण नाही फार मोठा गजर आहे फार मोठा नक्की अजूनही पुढे मी ऐकून दाखवीन तो कारण लोकांची बक्षिसं मला तशी येत आहेत कारण भजन रसिक म्हटल्यानंतर बघा आज बुवा या ठिकाणी एकांतरी असा बोललो काय बुवा पेट उडव शेलाव कारण त्यांना माहिती की समोरचे दोन बुवा काय योग्य त्याची असते आणि उडव पेटाव शेलाव ह्याने मगाशी सांगले नाही की हे 2 वेळा बारी करून गेले हे काच होणार माझी जरी पण बुवा नाही हाली मी 1 वर्षात मार्क केले माझ्याबरोबर जवळजवळ 10 ते 12 बुवाने केल्या पण कधी वावग्या श्रीकांत शिरसाट बुवाने माझ्याबरोबर तरी करू नाही एवढा मात्र मी त्रिवार सांगतोय आता भावकेची इज्जत राखल्याने की कसा काय एक दिवस का आम्ही नवरात्री सलग
3 बाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात केल्या, सलग 3 बाऱ्या. एकत्र झोपावं, ढँगावर ढँग टाकून झोपावं. मग खाजबी तुटली तर तो माझी पाटखांजी, मी काय त्याचा हातात गावत खाली. म्हणजे एवढा प्रेम दोघांचा. एकत्र एका अंतरुणात झोपलो, एकत्र बार्य केलं, पण लवलेस अजिबात घेतलो ना. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळा. फक्त मी सांगते तेवढा आदर महिलांबरोबर बारी करा तुम्ही, आमचा त्याच्याशी काय म्हणजे विरोध नाही. पण महिलेला जर आदर देताय तुम्ही, एका बाजूने शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगता, तर त्या महिलेला तेवढाच आदर द्या, बस हीच विनंती. आता बुवाने बरेच काय काय मुद्दे सांगितले आहेत. तत्पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कडक ना, नेताच कडक होता. पण काय विषय होता माहिती, आपण 100 रुपयात त्यांची किंमत करतो, म्हणजे 200 रुपये नाही. मग तुम्ही नाही, माझं असं बोलण्याचा उद्देश आहे की तुम्ही फक्त म्हणायला सांगा, कारण त्यांची किंमत होणे नाही. तर आता हिंदू हृदय सम्राटासाठी जोरदार टाळ्या वाजव. काय जण असे येतात ना, हो बाळासाहेब ठाकरे अंकले 50 रुपये, लय वाईट वाटतं. म्हणजे त्यावेळी तुमचा विषय नाही, नुसता सांगलाच तरी आम्ही म्हणणार, आमचा अधिकार आहे तो, आणि म्हटलंच पाहिजे. हा, गावलेली लक्ष्मी कधी द्यायची नसता. गावलेली लक्ष्मी मी त्यांना नाही सांगत, पण नुसतं कधी ना तुम्ही फक्त सांगा. खायच्या बुवा नाही म्हटल्यांना बाहेर फक्त जाता काय वाट बघायची, कुमकाव के मारणे का, पण पैसे नाही द्यायचे. अरे मनाचा तुका अधिकार तुका, कारण आज ही हिंदू अस्मिता जी जपली गेली आहे, ती बाळासाहेब ठाकरे नसते ना तर हई भलताच दिसला असता बाबा. हा माझा बोलण्याचा उद्देश आहे. आणि बुवांना सुद्धा तो म्हटलाच पाहिजे गजर, कारण एवढ्या मोठ्या नेत्याची येतलो नाही हो. आमच्या ह्याच्यावरती म्हणा, राजसाहेबांवरती म्हणा, रे काय तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्याची किंमत करता, 200 रुपये खरोखर घ्यावा मावलं. नाही म्हणणार म्हणजे म्हणतलंय. तुम्ही पहिलं सुरुवातीक पवाडो घेऊ कळवतो, केवढा मोठा छत्रपती शिवाजी, माका वाटला हे दिले की काय बाबासाहेब पुरंदरे, नाही असं काय. या ठिकाणी सन्माननीय राजू शेळके साहेब यांच्याकडनं 300 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बघा इतक्या बोललोय, मग झाले 500 झाले की नाही, हे टेक्निक आहो. हो नक्की घेतलं, 2 किलो घेतलं. गाजरा घेतलं, येतील लांब गाजरा होत अशी लाल भडक. नाही का काय मुंबई किलो गावात बघला 80 रुपये किलो, 80 रुपयात 2 किलो घेतलं. आता जाताना गाडी उद्या सकाळी काम काय, सोलायचे वाटाणे डब्यात, सालपाड बाहेर, रस्त्यानं कळा पोया शिरसा डबा गेलो आहे ना. या झाला पोरिका महाराष्ट्र हा, शमली डरकाळी वाघाची. अरे गोपलासिका देवाता, आणि झाली मराठ्यांची. रंगचित्रकारा तुनी घडला, रंगचित्रकारा तुनी घडला, तोरी असा तो नेता. छाती ठोकुनी सांगू जगाला, तो एकच वाघ होता. प्रति शिवराया अवतरले, महाराष्ट्राच्या भूमीवर. प्रति शिवराया अवतरले, महाराष्ट्राच्या भूमीवर. बाळासाहेब हे नाव
शिवाजी जय भवानी शिवाजी हर हर महादेव जय भवानी शिवाजी तुम लाग जय जय भवानी शिवाजी तुम लाग जय हे नाव बाळासाहेबांचे विचार अगदी ज्वलंत होते आणि आज मागणे ह्याच गोष्टीसाठी मागतोय की दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्राचं. कारण आज साहेब पुन्हा याचं कारण काय, तुमचीच मुलं आज आपापसात भांडतायत आणि त्यांना पुन्हा एकदा एकत्र करा आणि खरोखरच ही महाराष्ट्र भूमी एका भगव्या छताखाली आम्हाला सुजलाम सुफलाम पाहायची आहे. म्हणून बाळासाहेब पुन्हा, कारण आम्ही कित्येक वेळा गजराच्या माध्यमातून विनवणी केली की बाबांनो एकत्र आहे, पण नाही होणार शक्य. त्यामुळे काही करा, एकतर छत्रपती शिवाजीराजे नाहीतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना हे गणपती गणराया पुन्हा एकदा या भूमीवरती पाठव आणि ही जी विखुरलेली घडी आहे ती पुन्हा एकत्र होऊन दे आणि सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र निदान मुंबई सारख्या ठिकाणी तरी रात्री 1 वाजेपर्यंत भजन या चाललंच पाहिजे आणि या बाळासाहेबांशिवाय दुसरं कोण करणार. म्हणून सांगता बाळासाहेबांना द्यावे पुन्हा माघारी धाडोनी आज अभिषेकानं येणी आज अभिषेकानं येणी वाही अश्रूंचा पूर आज अभिषेकानं येणी वाही अश्रूंचा पूर घालून पाडून बघा. आज 2 चिडचिड करतात काय नाही करणार, शांत मस्तपैकी गाडीत जाताना सुद्धा झोपतलंय. नाही काही काही ठिकाणी असा होता ना अंगाची आग होता, असा बोललो म्हणजे काय उद्या गावात यायचा कांडाप काढतो. पण तसा नाही, मस्तपैकी बारी हसत खेळत समोर पब्लिक चांगलं टाळ्यांचा रिस्पॉन्स बक्षीस सुद्धा मस्तपैकी झाला म्हणजे काय नाही काहीतरी. नाही तर एक अजून एक मोहिमा आमची जाताना सुक्या मावराने होता. मी गावात गेले की गाडी भरूनच घेऊन जातोय सगळं, कारण हा काळच असा आलाय. बुवानी सांगितलं व्हॉट्सअपचं युग आहे. व्हॉट्सअप वया व्हॉट्सअपने खरोखरच पूर्वीच्या काळी सुद्धा युट्यूबवर वाल्यांका मी मगाशी तसं काय तुमका वाईट बोलाक नाही, फक्त माझ्या मनातली हकीकत सांगितली की पूर्ण बारी दाखवा म्हणून. कारण तुमची साथ आम्हाला द्या, आमची साथ 100% तुमच्या बरोबर असणार. वाईट कधीही बोलणार नाही, कारण एवढे ते पोलीस ऑफिसर तैसर बसून आमचं युट्यूबला हे करतात म्हणजे झाला आमचं भाग्य काय आता बघा. तर जोरदार टाळ्या वाजवा आमच्या राखण साहेबांचं. काही काही जण इतक्या घरात गेले असते
मग संजय पवार भाऊ आणि अभिषेक शिरसाट भाऊची सालं काढून टाकली. काय त्यांची काय त्याला असतं, आ दोन वाघांची टक्कर. अरे वाघ कोण, फक्त एकच वाघ, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाकी दुसरा वाघ होणार नाही. जगात दोनच आहेत, एक म्हणजे बाळासाहेब आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. बस साहेब होणे नाही, दुसरं काय. साहेब अभिषेक साहेब कोण म्हणा, तुकतीच माझ्या तोंडावर सकाळी. संजय साहेब कोण म्हणा, तसे अंगठे बिंगटे दाखवल्याने म्हणा, हे बघा साहेब म्हणतं, ते हाताखालते असतं, ते तोंडावर सगळा म्हणतो. बाथरूम मध्ये गेले ना, मगाशी कोण गेलो तो मोबाईल पडलो तो, बाथरूम मध्ये गेले की जे गाळी घालतले मनातल्या मनात, कसलो साहेब मेलो जेवको देत ना, असं नाही. पण बुवांची वागणूक चांगली असल्यामुळे खरोखर त्यांचा स्टाफ सुद्धा म्हणजे त्यांना साहेब म्हणत असेल. तो मोबाईलचं बरं, पिवळो तो धुवून बोल. बुवा खरोखरच अशा गोष्टी घडतात. आता बघा, जुन्या जमान्यात लाकूड तोडा होता बघा, लाकूड तोडा. लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली, त्याने देवीचा धावा केला, देवी आली. पहिली सोन्याची कुऱ्हाड काढली, पण एवढा प्रामाणिक त्यांना सांगले ही माझी नाही. पुन्हा देवी पाण्यात गेली, चांदीची कुऱ्हाड काढली, तो म्हणतो ही माझी नाही. पुन्हा देवी पाण्यात गेली, लोखंडाची कुऱ्हाड काढली, त्यावेळी तो म्हणाला ही माझी. तो खरं बोलला म्हणून देवीने तीनही कुऱ्हाडी त्याला बक्षीस म्हणून दिल्या. आणि काल कलियुगातली गोष्ट, एक लाकूड तोडो आपल्या बायकोक घेऊन, बरोबर नदीच्या काठावर असो, घळणी रवान लाकडा तोडी होतो. आता कुऱ्हाडी लागत नाही, पिन वळल्याने की मशीन दिली आहे बघा, ती सगळे युवा निव हलतो. वाईट पिन वळल्याने की आता घेतलं की माझ्या वाटता मालिश बिलिश करूची गरज नाही, सगळ्या जाग्या ताट. ती घेतल्याने पिन वाढताना त्याचा जो ह्यो कोपर होतो तो बायकोक लागलो नाही. काय त्याचा नशीब फुटक्या, त्याची बायकोच पाण्यात पडली. बायको पाण्यात पडल्याबरोबर रडाक लागलो, आता काय रे करू, कोणाकडे रे बघू. तेवढ्यात त्याला त्याचं पूर्वज आठवलो की पूर्वजांनी देवीची भक्ती केली होती. ह्यो ह्याना भक्ती केल्यानं देवी प्रसन्न झाली आणि मग सारख्याच सांगणार वत्सा घाबरू नको थांब. आणि देवी पाण्यात गेली आणि पहिली जॅकलीन फर्नांडिस वर काढल्या. जॅकलीन फर्नांडिस वर काढल्याने ते काय विचारता, हीच काय रे तुझी बायको? तो म्हणता होय, हीच माझी बायको. देवीने कपाळावरती हात मारला, रे काय तुझे पूर्वज होते, सोन्याची चांदीची कुऱ्हाड नाकारली, तुझी ही बायको नसताना तू खोटा बोललं. त्यांना ती मशीन त्या देवीच्या पायावर ठेवल्याने म्हणता औषधी खरोखर खोटा बोललं. पण ह्याका सुद्धा शास्त्रशुद्ध कारण. आता मी ही नाही म्हणतोय तर तू परत पाण्यात जात आणि सनी लिओन बाहेर काढत. तीव नाही म्हणतोय तर परत पाण्यात जात आणि माझी खरी बायको बाहेर काढत. आणि मी खरा बोललोय म्हणून तुम्हाला तीनही बायका बक्षीस मनान देत. औषधी या महागाईच्या दुनियेत ती एक बायको पोचताना नाकी नविले, तीन तीन बायका मी घैसून घे बोसू. राशनावर तांदूळ एक तर 3 किलो, त्याच्यापेक्षा ही कमी कपड्यावाली वरी. या कलियुगात आता चालला. बाकी सुंदर, अतिशय सुंदर समाज प्रबोधन. व्हॉट्सअप काय नाही हो, हे व्हॉट्सअप वगैरे क्षणिक आहे. पूर्वीच्या काळी बघा चाकरमानी वर्ग आले, मुंबईला आल्यानंतर पत्र पाठवायचे, अंतर्देशी कार्ड असायचा आता. त्याच्यावर त्यांनी पहिला मुद्दा असायचा, आई वडिलांचा मुद्दा बोहानी काढला म्हणून. तीर्थरूप आई वडिलांना साष्टांग नमस्कार. आता आम्ही सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज करतो, एकात तरी हो मायनो असता काय? चाकरमानी मुंबईला आला की ते पत्र लिहायचा. हा पत्र 15-20 दिवसांनी गावात पोहोचायचा. तोपर्यंत आहे आपली पोस्टमना बिचारी बाबल्यान पाठवल्यान काय रे, पोस्टमन जाग्यावर असलो तर 15 दिवसांनी गावला, नाही तर रवला तर रवला. काय सगळी खड्यात बसायची. आणि काय मायना, तीर्थरूप आई वडिलां साष्टांग नमस्कार. संध्याकाळी 5 वाजता गाडी कणकवली मधनं सुटली, रात्री 9 वाजता चिपळूणला जेवायला थांबली. चिपळूण मधनं जेवण झाल्यानंतर गाडी जशी सुटली, कशेडी घाट चढाक लागली, तसं बाबलो उठाक लागलो. बाबलो म्हणजे बारको झील बरोबर होतो तो. हे मुद्दे आता दिसतात काय हो बुवा? व्हॉट्सअप. त्या दिवशी आमच्याकडे एका लगीन केल्या, फेसबुक बघून डुबुक टुपुक डुबुक टुपुक मेसेज होती. पोरग्या एवढा सुंदर,
लगीन केल्यान आणि बघता बघता तर काय लग्न झाला, सत्यनारायणची पूजा, माझा भजन ठेवल्यान, जवान विवान आमका घातल्यान आणि दुसऱ्या दिवशी गडी हनीमूनला जावतो आणि लाडात त्या बायकोक आपल्या विचारता, प्राणप्रिये सांग बरं आपण कुठे फिरायला जाऊ? त्याबरोबर त्या पोरग्या पटकन बोलला, आपण ना धमोतात्मीया जाऊया. एकदाच उचकी काढल्या, पहिलं अटॅक जाग्यावर गेलो. अरे त्याच्यापेक्षा चॅटिंग करून पोरग्या पटवण्यापेक्षा 2 रुपयाचा बॅलन्स खर्च करून त्या पोराबरोबर जर बोलला असतं त्याचा कळला असता ना, ह्या पोरग्या तोत्या आता या पडला कितक्या कापया तापया भाजी घेऊन झोपया भांग्या बघते तर काय कुतिया. म्हणजे हे असे प्रकार. त्यामुळे व्हॉट्सअप वापरा, कालाय का आम्ही सुद्धा वापरतो. आता मगाशी तो बिचारो गावलो माझ्यासाठी काय काय बांधण घेऊन येलो आणि म्हणता घोड्या आणू शकत नाही, पवार मागती. म्हटलं तसे मागणार नाही, ते देणारे. तर म्हटलं गाडीतले कोण होतो? तो म्हटलं घरी गेलो, फोन तर करता मग वाटणार तो बघी होतो, कारण बाकी बाबांनो काय नाही. असू द्या, 1-2 गाणी नवीन जुने येत आहेत. प्रेमावर भरलं गे तुझं, आता मन भरलं गे तुझं, गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला. गौतमी पाटीलची मगाशी लय आठवण येईल ह्या वया. हा माका नाही तशी बस पाटलांचा त्यांचं नाही, त्यांची बैलगाडी होती ती इकलेली, चाका होती ती चुलीत घातली. आता किती बैल होते त्यांचे कोकाऱ्या शिंगाचे. एकारचा बुक मारलास की दुसरं बसा, दुसरं उठलो की हो बसा. प्रेमावर भरलं गे तुझं, आता मन भरलं गे तुझं, गद्दारी करून तूच मनसी गद्दार मला, गद्दारी करून तूच मनसी गद्दार मला. गाणी म्हणत नाही, पण ह्या गाणं मग त्यातल्या त्यात लय आवडता. पाखरा गाजात केलेला बरं आहे, म्हणजे जास्त वेळ कोंडून ठेवू नये, मनान उठान उठान जात आणि त्याला हवा दाखवून येतोय. पण अतिशय सुंदर सांगितलं. अमेरिकेत काय का पॅन्ट चेंज करू. हो अमेरिका आपलं भारत काय पाठी रवलो आता. इंडिया इज माय कंट्री, इंडिया इज माय कंट्री. आज भारत देश बघा, मध्यंतरी अमेरिकेन चोर पकडूची मशीन काढल्या, एका दिवसात 100 चोर पकडल्या. ती टेक्नॉलॉजी जपानने वापरली आणि तीच मशीन निर्माण केली. एका दिवसात 150 चोर पकडल्या. तीच टेक्नॉलॉजी चायनाने वापरली. एका दिवसात जवळजवळ 250 चोर पकडल्या आणि तीच टेक्नॉलॉजी आपण भारतीयांनी वापरली. साला पहिल्या दिवशी मशीनच चोरी. हा पहिल्या दिवशी मशीनच कोणी चोरून नेल्या. आता गावात काजिंतूर CCTV बसवलं. कोण कधी येता नाही रे, राब खता घालून मेलवून नेता नाही, दुसरंच खाता. पण आता आमका मस्तपैकी नको, आमका 3G नको, 5G नको, 4G नको, 2G. आमचं सीझन इलो फक्त नाही फक्त काजी. ज्याच्या हातात गाका तो खायत काजीची फका. फक्त तुम्ही कधी गावात कोणाचे काढून गेलात नाही, पाठच्या खिशात जर ठेवलास आणि घरी दगडा बिगडाला बसलास काय तुमका ती ऍड येतली. सपट मलम तो त्याचे संरक्षण. या ठिकाणी कैलासवासी अनंत रहाटे यांच्या स्मरणार्थ 151 रुपयांचा पारितोषिक आलाय.
कैलासवासी अनंत राहते यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करून याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. अजून बरीचशी गाणी कदमबुवा, पांचाळबुवा, पाटील बुवांची सुद्धा आठवण करून देऊया. हा, दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग, दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग, विठोबाच्या झेंड्याचा भगवा तोरंग. दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग, विठोबाच्या झेंड्याचा भगवा तोरंग. अंदिशेला पांघुरलेला त्याचा लांबडा रंग, कासे गतीला विलांबर, कासे गतीला विलांबर त्याचा पिवळा रंग. गळाभार तुळशी हार, गळाभार तुळशी हार, गळाभार तुळशी हार त्याचा हिरवा रंग. भगवा तो रंग. वाजे टाळ मृदुंग, हरी बोल. आम्ही आवर्जून जरी आम्ही पांचाळ बुवांच्या लाईनचे जरी बुवा असलो तरी गावात आमच्या हरिनाम सप्ताह असतात ना, त्यावेळी निवडक कदम बुवांचे गजर, पाटील बुवांचे गजर, काशीराम बुवांचे गजर, एवढी मजा येताना गाव. आणि ते फेर धरून नाचना, 3-3 तास भजन करतो, 3-3 तास. एवढी गोडी आहे ही. किती होई गाणी. पण आमच्या काळात मगाशी चांगला जुनी आठवण बुवा, तुमका माहित नाही तरी ही जत्रेक दांडगो अनुभव घेतलं. आमच्याबरोबर शाळेत जी पोरगी होती ना, जत्रेक आम्ही कसे गेटवर उभे असतो म्हणजे देवळाच्या स्वागत करूसाठी माका ठेवलेली. आणि आमच्याबरोबर जी वर्गात ती ओटी वगैरे भरायला येतात माहेर वाचणे, आणि आमच्याकडे बघून 2-2 पोरगी बरोबर त्यांना सांगतात तोबो तोबो अभि मामा. किती वाईट वाटतं, काळजात घरी पडतात त्याला. 2-2 पोरगी बाजूक बघितलं काय, दादा मामाकडनं फुगो घी, मामाकडनं खाजा घी. मी म्हटलं बाबा सगळा घी, मामाचा पेपेत्रा घेऊ नको. बघा तुम्ही इमॅजिन करा, ज्यावेळी येतात ना त्यावेळी बरेच जण असतील तसे, म्हणजे त्यावेळी हे करणारे सगळे त्याच्यातनं गेलेले आहेत. कोण नाही, काय काय जण लपवून ठेवतं, पण आम्ही डायरेक्ट सांगतो. फुगो आपली ती हातात घेतात नाही, आमच्या पदरात देतात, त्यांचा चालू डुबुक 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 डुबुक. आमचे फुगे कधी फुगणार असं द्यात. उमर ये नहीं कहती कि प्यार मती करना, किसी मुसाफिर का मगर एतबार मती करना. हे आमच्या कॉलेजच्या जमान्यातले पिक्चर आहे. परदेसी
तर आता काय, आता बाई इथं काय करायचं नाही, फाटक्याचा पाय आणि किशात नाही काय. रॅप म्हणतात ते का, म्युझिकल रॅप. पण एकच गाणं कोकिळा होऊन गेली हा, जिचा स्वर अजूनही गगनात असं म्हणतात दुमदुमतोय. आदरणीय आपल्या लता दिदी जरा जोरदार टाळ्या वाजवा. हे देणं या महाराष्ट्रानं. आज महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. भुवानी सांगितलं, अहो सुतार संत झाला, लोहार संत झाला, तांभार संत झाला, महार संत झाला, शिंपी संत झाला, वाणी संत झाला, पण मराठा कधी संत झाला नाही. याचं कारण काय? कारण ही महाराष्ट्र ही भूमी मुळात साधू संतांची, आणि साधू संत आणि हिंदू अस्मिता जपण्याची आणि त्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त मराठ्याची, फक्त आणि फक्त मराठ्याची. ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती घेतली, म्हणून मराठा संत झाला. कारण या साधू संतांचं रक्षण केलं ते फक्त मराठ्याने. हो, सांगायला बोलायला येऊन, जन्माला येऊन बोलायला शिकायला ना 2 वर्ष जातात, पण जन्माला येऊन काय बोलावं याच्यासाठी आयुष्य वेचावं लागतं बाबांनो. त्यामुळे तेवढी मर्यादा प्रत्येक भजनी भवन पाळल्यांना खै वादविवाद होते नाही. आता हे 2020 एवढा विकोपाव गेला, पण आज बघा अगदी शेवटपर्यंत तुमका वारी ऐकायला मिळणार. म्हणजे अभंग होणार, गवळण होणार, तुम्ही थांबलात तर अगदी कवाली भैरवी सहित वारी होणार. पण काही काही ठिकाणी गजर झालो, ए तू गजर म्हण, मी गवळण घेते का, बाकी काय घेतल्यानी, ह्या पुडक्या घातल्याने खिशात काय घरात चालले. अरे पुरा भजन कोणी केला ना, बरोबर की ना. आज भारुड, पण आम्ही असे ठराविक बुवा भजन रसिकांनी जर का आम्हाला सांगितलं तर आम्ही 100% भारुड सांगतो. म्हणून सुरुवातीलाच बोललो, आम्ही विदाऊट गुरुचे बनावट केले नाही. काहीतरी धातूर मातूर करून एवढा लांबसून इलोय, तो असोच जाणारो माणूस नाही. फक्त तुमच्या टाळ्या, तुम्ही हसलास. उद्या या घाटकोपर पंचकोशी चर्चा झाली पाहिजे की बारी झाली ती अशी, आणि ह्याका भजन म्हणतात बाबांनो. एवढं सांभाळूया. गजराला सुरुवात करतोय आणि त्यातनं बुवा इतर काय बोलले ते मुद्दे खोडण्याचा प्रयत्न करतोय. गोल गोल तांबड्याला दांड कहे घासते, दांड कहे घासते. काय गाणी बघा. पुरी जरा जपून दांडा धर. पहिली बघा, लग्न असला की गाणी घ्यायची लागायची. सासरलाई बहीण निघाली, भावाची लाडी नेसली. मामा शोधूक जायचो. ओळख काहीतरी पोरगी मंगलाष्टका चालू झाले की मामा बायचं काय भुतुरसून पोर, मामा मग काय जाऊचा नाही. इतक्या रडा. आता मामा शोधूक जाऊच्या आधी पोरग्या पाठार उभ्या. मामा शोधूक जाऊच्या देव रात्री अपरात्री 3-3 वाजता ती ऑनलाईन असतं. आऊ शका वाटे झोपली, बापू शका वाटे, आणि मत्सून यांचा फोन चालू आहे. कोणी फोन केल्यानं काय, हॅलो काय करता, काहीकडसून सांगणार, थांब थांब बाबा जागे, ठासत ठासत खोकलो चढावला खोकलो, पाठच्या वाटेने पाठच्या वाटे. तो बिचारो पाठच्या वाटेने गेलो. पाठी फणसाक बांधलेली होती म्हस. म्हशीच्या पुढ्यात होती आंबवानाची बाडली. चकाती काळोखात दिसली ना, आपटलो म्हशीकनी तो आणि गेला आंबवाना. का मर कर्मा म्हणता, आता येत नाही, आता
लावलंय उठला. भाऊ सांगतात ते म्हणजे सत्य परिस्थिती आहे. चालता बोलता विनोद होता तो, चालता बोलता. मगाशी एक मी हायवेने घेताना गाडी बघितली. गाडीवरती मागे नावं लिहिलेली होती. चिंटू, पिंटू, भार्गव, मृदुला, गोट्या, रिंकू, पांडू आणि खाली लिहिलं होतं कौसात बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. मी विचार करतो रे, बँकेने कर्जा गावा होती ती माहित होती, पोरा कधी बसना गावाला लागली. काय काय गाड्यांवरती लिहिलेला असता आई वडिलांचा आशीर्वाद कौसात भाड्याने मिळेल. अरे औशी बापाशी तो आशीर्वाद जर भाड्याने मिळायचा असेल तर काय आपल्या जन्मा करता बघा. होणे मगाशी आई वडिलांचं, कारण पुंडलिकाने कोणाची भक्ती केली हो? आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक निघाला काशी विश्वेश्वरी. तीर्थयात्रा करायसाठी, पण कसा? बायको खांद्यावर, औशी बापाची साव काय म्हणतात ती बैलगाडी एक दुखतात तसं त्यांच्या गळ्यात दोरी बांधल्या. मग शेवटी काय? गुरु मिळाले. कोण? कुकुट स्वामी. त्यांनी सांगितलं ह्याच्यातनं तुझी सेवा पूर्ण होणार नाही. अरे याच जागेवर बस आणि आई वडिलांची सेवा कर. त्या वैकुंठीच्या नारायणाला तुझ्यासाठी यावंच लागेल. आणि एवढी निश्चिम भक्ती केली त्या नारायणाने. एवढ्या परीक्षा घेतल्याने त्या परीक्षेच्या कसोटीत पुंडलिक उत्तीर्ण झाला. म्हणून युगे 28 आजही उभा आहे पांडुरंग. आजही युगे 28 आम्ही आरत्या म्हणतो. गावात आरत्या ऐकलात तुम्ही काय काय म्हणतात ते? हो, इटम ना करता आधी वाकान बघतले गणपतीच्या घोड्यात काय आता तर जोर लावणार नाही तर चालू करतं. युगे 28 विटेवर उभा वामन जिरेगा शोधून रे बघा जय देव जय देव. काय वाढते? सुख करता दुःख हरता लक्ष चपलार माझा चप्पल कोण चोरता. गाली न टांगणला म्हणतो काय? केशरव आंध्रव यांड्रव यांड्रव. निदान ते आरते तरी बाबांनो चांगले म्हणा आणि तरच आपली संस्कृती जपली जाईल. जातात सगळे आणि फक्त याच जोरात आली म्हणतं जय देव जय देव जय देव जय देव. तितक्या फक्त म्हणतात, बाकी आरतेतून त्यांचा संबंध नाही. तर आज हा जन्म सार्थकी घालवायचा असेल तर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा आता जो जन्म भेटला आणि आलात ना तो सार्थकीला व्हा. पुढच्या जन्मात लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. असो असो बुवा होऊन गेलो, असो असो समाजसेवक होऊन गेलो. म्हणून या जन्मात काय करायचंय ते या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय का? अरे मी पुन्हा येईन म्हणून नको, मी पुन्हा येईन म्हणून नको जन्म घालू वाया रे. भवानी ह्यो बेजर मका या महिन्याभरात सुचलो. ह्याचं कारण काय? आपण एका गोष्टीपासून लांब होत चाललो आणि त्याच्यात ज्या काय मुद्दे येलो की खरोखरच आपण कुठेतरी चुकत होतो. काय करावं? तुमच्यासारखे म्हणा आणि ज्यांनी मला वाचवलं त्यांचे डॉक्टर विद्याधर तायशेटे म्हणजे कणकवलीचे, त्यांनी माझं माइंड एवढं सेट केलं ना बुवा. माइंड पहिले 2 दिवस मला एकही गोळी देऊ नाही. रोज अर्धो तास मला फक्त लेक्चर द्यायचे. त्याला जोरदार टाळ्या वाजवत्या डॉक्टरांना. अरे मी पुन्हा येईन म्हणून नको, मी पुन्हा येईन म्हणून नको जन्म घालू वाया रे, जन्म घालू वाया रे. हा 3.5 हात करावं वाया रे. मी पुन्हा येईन म्हणून नको जन्म घालू वाया रे. हात करावं वाया रे. शेवटी आपली जागा 3.5 हात. तोंडात काहीतरी ठेवतले इतक्या कोतून ता सुद्धा सारी भरतना शोधतले. गावता काय बघूया संध्याकाळचा भागात. जाताना रुपयाचा नाना हय चिकटवतले. दुसरे वाटेत ते 200नी
आम्ही उरसून म्हणतलो नाही खैरे नेत असे असे ऐकलो. त्याच्यात ज्ञानारे 4 जण व्यवस्थित असले तर, ते जर 745 वाले असले आणि पाय वाटेवरना एक पाय त्यांचं खाली घसारलो काय आमची ह्या वाटेची शेण बार का आम्ही असे खैरे नेत काय रे करतल. आता गाडीने नाही गावात बाबानो कसा न्यावता लागता वाकडा तिकडा करून आमचा आमका माहित पांदी ये दे केलेली. त्या पुढच्या हे तू उचल जरा का आपण खाली करायचा काय नाना असो हो येदे वाटे केल्याने तो तर कडसून वाडी दिलो हो कडसून. आता उड्यानेच नेऊ काय खांदा हात घालायचा मग बरं जाऊन काय करतलं बघा फोन बिन करीत राहू. दुसऱ्या वाटेसून 2 हात घालायचे खांद्याने चलतच चल बाबा. मी पुन्हा येईन म्हणून नको पुन्हा येईन म्हणून नको जन्म घालू आया रे जन्म घालू आया रे. 3.5 हात शरणावरी तुझी काय रे. नरदेह हा मुलाचा जन्म तुला लाभला. 184 योनी फिरून हा नरदेह आपल्याला लाभतोय. मग त्या संधीचं सोनं तुम्ही आम्ही केलं पाहिजे की नाही. कारण आपण म्हणतो तुकाना नरकात सुद्धा जागा नाही गावाची. नरकात नको गावांनी पण जय रवतं थंय काहीतरी कमून जावा. भावानी सुंदर सांगितलं त्या स्मारकाचं. नंतर उपयोग काय नाही. तर लोकांनी आठवण काढू भाई बाबा अमुक बाबा चांगला काहीतरी एवढे विद्यार्थी घडवल्यात. आज आम्हाला सुद्धा सारखं अभिमान आहे बघा. तो आमचा बोरकर मुनग्यावरनं म्हणजे आमचा विद्यार्थी आहे. तो आता कामात तो म्हणजे मुंबईसाठी म्हणजे इकडे मुंबईला असतो पण तो धावत पळत येईल. आता काही जण असे गावात ना ते डबल वारीव करतात पण त्यांना झाल्यांका गुरुपौर्णिमाच माहित नाही. एक 8 दिवसानंतर मला फोन करता बुवा म्हणता गुरुपौर्णिमा कधी असता होती. मी म्हटलं माळ बसाते नाही माझं माळ घाल घेते 4 वडे खाऊन जा म्हटलं मग तुका कळतो विषय. 1 किलो तो म्हणता बुवा उद्या गुरुपौर्णिमेत तुमका काय देऊ शिवाजी महाराज देऊ की पांडुरंग देऊ. म्हटलं तुझ्या घरात पिकले ते क्लासा केले नाही काय नाही फक्त होय ह्या अभिषेक शिरसाट बुवाचा अस्त्रा तुका ऐकायचा नाही. अरे 2 वर्षात बुवा जितो की मेलो होतो बघू गेलो नाही. म्हणून एवढा सोपा नाही. आजही बघा विचारा बुवांना 8 दिवसात ना मी हरियाणा बुवांना फोन नाही केला तरी त्यांचा फोन मला असतो. कसले बुवांना मी नाही केला तरी त्यांचा फोन. बाबा कसो ह्या नाता ज्यांना जपल्यांना त्याचाच गुरु घराणा गायचा कळला. त्यामुळे इथेही नवीन जमाचे असतील. काय जणांना सवय झाली. एक गजर संजय पवार बुवांचो एक गाणं अभिषेक शिरसाट बुवान म्हटल्यानं पुन्हा येईन तो चांगला तो घेऊया. आणि गुरुवर्य कोण गुरुवर्य अभिषेक शिरसाट म्हटल्याने काय मोकळे झाले. पण ते सरमिसळ सगळा केलं संकरित जनावर. तू संकरित जनावर म्हणजे गावठी काय इंजेक्शन देऊन जर्सी पाडो तयार केलं जातात. 10 गाणी 10 जणांनी त्याच्यापेक्षा त्या बिचारा पवार बुवांचं नाव जर घेतलं असतं तरी सगळी गाणी त्यांची म्हटलं असतं तर त्यांना आनंद झाला असतो. एखादी अंगठी तुका दिली नाही असती बक्षीस म्हणून. ही सत्य परिस्थिती आहे ना साहेब. आज तुमका माहित नाही म्हणजे क्लासने ते फिरतच असतं. हो माझी एक वही चोरीत गेला म्हणजे दिली या क्लासात ना. हा नरदेह हा मुलाचा जन्म तुला लाभला. विसरू नको माता पिता विसरू नको माता पिता त्यांनी तुला तो दिला. सांगितल्याप्रमाणे आई काय दान करते. आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं म्हणून त्याने असा एक देव निर्माण केला जो आपल्या घरात आहे. नाही तर काही ठिकाणी बघलो ना जे तुम्ही आता म्हणजे येत असतात गावात गणपतीक म्हणा. या वर्षी गणपतीचा विसर्जन झाला काही घरात टाळा मारले नाही. काही पुढच्या वर्षी गणपतीच्या आधी 2 दिवस का घर उघडला जाणार.
तोपर्यंत ज्या पूर्वजांनी आपणास जन्मात घातल्याने ह्या सगळ्या इस्टेट वगैरे त्यांनी कमावल्याने त्यांचे नारळ आपण देवारात ठेवलेले असतात त्यांच्या नावाचे, म्हणजे जे आमका सोडून गेले ते नारळ उचलून मांजराने मोरेत टाकलेले असतं. सत्य परिस्थिती आवश्यक नाही, मांजराने मोरेत टाकलेले असतं. दुसऱ्या वर्षी पुढच्या गणपती सुनमाई दरवाजा उघडल्यान देवघर उघडल्यान काय विचारणार, अहो बाबा कुठे गेले, तो काय मोर्येत ना आता, तो काय मोर्येत तकडी पेवता तो बघू बांडलीच्या बाजू वरती पासा झुरला फेकून झाले त्यांनी भोका पाडल्याने म्हातारो इवाळा का तो. त्यामुळे मी सांगते बाबांनो, ती खरी पूजा आहे. आज जो पाऊस बिऊस कधी पडता बघा, पहिलो मेरगा जो पाऊस 7 तारखेकच पडा का, तर अमावास्ये पौर्णिमेक त्या स्वर्गीच्या आत्म्यांका तृप्त केलो जायची वाडी दाखवली जायची. आता वाडी बिडी काय नाही. आता आमच्याकडे अशी घरा जी बंद आहेत ना, त्यांची रखवाली आमचेच पूर्वज करतात, म्हणजे वांड ते फक्त आता 7-12 मागासाठी ग्रामपंचायतीत जाऊचे बाकी. नाही तर म्हणतले तुम्ही वर्षात नाही एकदा याचा, वर्षभर आम्ही राखतो या सगळं आमच्या नावावर करून द्यावं म्हणून सांगितलं. काय करताला बरोबर पॉइंट तुम्ही नोटेड माहिला आणि ह्याच्यावरती बोला आता. हा मोक्षधाम मिळेल तुला, मोक्षधाम मिळेल तुला, सेवा त्यांची कर रे, सेवा त्यांची कर रे. हा 3.5 हात करणार आदर कर ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आदर कर ज्येष्ठांचा. आजकालची मुलं नाही करीत, आजोबांना सुद्धा अक्षरशः म्हणजे असे काय काय जी मुलं बोलतात ना, म्हणजे ऐकवत नाही. त्यामुळे ज्येष्ठांचा आदर करा बाबांनो, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांचा अनादर कधीही करू नका. निदान त्यांचा चांगला करता येत नसता तर त्यांना गाळी तरी घालू नको. 4 घास त्यांना सुखाचे खाऊ घाला, 100% तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आदर कर ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, चरण धर देवतांचे, चरण धर देवतांचे मोक्ष तुला देतील. हरिनामाची दास, हरिनामाची दास, सोडू नको कदार, सोडू नको कदारे. हात चरणावरी तुझी पाय रे, माता भगिनींची लाज तुझ्या ती हाय खरी. अरे माता भगिनींची लाज तुझ्या ती हाय खरी. रक्षण कर त्या देवीचे. भवानी मगाशी सांगितलं की आज महिला वर्ग काय काय म्हणजे हाक मारतं. अभिषेक नाव असला तर हे ॲबी, संजय नाव असलं तर संजू, काय काय जण तर अशी हाक मारतात जानू, काय काय जण हाक मारतात ए पिल्लू. पिल्लू काय कुत्र्याचा पवार आता पिल्लू. पण आपण सुद्धा तेवढे सक्षम पाहिजे ना.
बायको आपल्याबरोबर बाजारात गेली की बायको सांगणार बघा खाली मान घालून चल आणि आपलो टेबल फॅन आपलो टेबल फॅन चालू आणि ती माऊली खाली मान घालून कशात चलचली. तू आधी व्यवस्थित राहू. त्या दिवशी हे एका बीएसटी बस मध्ये चढले आणि समोर अशी एक तरुणी बसली होती. तिच्याकडे अगदी टकामका बघित होती. अशा उलट्या सीटवर ड्रायव्हरच्या पाठी असतात टकामका बघली होते. त्या तरुणीची नजर पडल्यानंतर ती विचारते ए क्या देखता है. बुवा म्हणतात जो दिखता है वो देखता है उसमें तेरा क्या जाता है. ती म्हणता एक बार देखा ना बार बार नहीं देखने का. पण बुवा विचारते म्हणतात गो कावळ्या गप बस मी तुझ्याकडे नाही बघितलं. ह्याच्या पाठीमागे काय ड्रायव्हरच्या पाठी लिहिलेला होता बघ. बस मध्ये चढून इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा जर का बसमध्ये एखादी संशयास्पद वस्तू असेल तर तिच्यावर नजर ठेवा. माका तुझं फुल डाऊट येता म्हणतो फुल डाऊट येता म्हणून तुझ्याकडे बघतो. ऐकणारे नाहीत ते तसे उगाच नाही बघा. नाव बी बाकी मस्त बुवा काढलंय पटापटा लिहून जा. उद्या आगत बरा तिरंगी वारिया वागडेकर संदीप पुजारी और आयाम सगळा काय काय. पण त्या अध्यात्माच्या बाबतीत वगैरे तिकडे जाऊ नको कारण ते मोठे पंडित विद्वान आपण गप बसायचा आहे का. छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया. कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं आया बहिणींची इज्जत राखा त्यांची रखवाली करा आणि तो तुला तारेल. हा छत्रपती शिवराया सदा तुला तारील रे सदा तुला तारील रे. नामस्मरण कीर्तनात सदा दंग होतु रे. रामकृष्ण हरी मंत्र मुखाने बरे. रामकृष्ण हरी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आला तो हा संसारूपी महासागर 100% तरुण गेला. भवानी मगाशी सांगितलं फॉरेन इयर कोणतरी माझे मैत्रिणीले होते. फॉग फणसावरना गंमत आठवली. व डायमंड मार्केटला कामाला आहेत आणि तिकडे फॉरेन इयर लोकांचं येणं जाणं असतं. तर भवानी अशी ती एक रीटा आणि स्वीटी दोन त्यांचे कस्टमर आहेत. सांगितल्याने आमच्या वैभववाडीमध्ये या तुम्हाला आमचं गाव दाखवतो. ती आपली सरळ कोकण कन्या पकडल्याने वैभववाडीत उतरली. वो आपले नेऊन गेले. आमका काही इंग्लिश कळत नाही. मी आपलं पाठसून बुवांच्या गपचूप आपले त्यांचे बॅगे घेऊन चाललोय पाणी द्यासारखं. आणि बुवा घराकडे घेऊन येईल. घराकडे घेऊन येईल चांगल्यापैकी मस्तपैकी जेवण अगदी गावठी कोंबडा वडे बिडे घातल्याने ती खुश झाली. आणि हात धूक म्हणागलेले ह्याची फणसाची झाडं थंय जावा. आणि हात धूक ती दोघा जण गेल्याबरोबर वरती ती 2 झाडं ते धरलेले होते फणस. त्या फणसांवरती त्यांचं लक्ष गेलो. लक्ष गेल्यानंतर बुवांका ती विचारतात संजू व्हॉट इज दिस. संजय व्हॉट इज दिस. बुवा अडकले पेचात पडले. फणसा काय म्हणतात इंग्लिश मध्ये ह्यांका माहित नाही. पण शेवटी उत्तर दिल्याने म्हणतात दिस इज फणस दिस इज फणस. ती परत विचारतात व्हॉट इज फणस. म्हणजे 2 फणस होते. बुवांका वाटला जाती विचारतात काय. याक होता झाड काप्या फणसाचा आणि याक रसाळ फणसाचा. बुवांका वाटला की जाती विचारतात ते काय. बुवा टनकन वरती चढले पण अर्ध्या वाट्यात गेले नाही विचारले अरे कापतलंय घे ना ते फणस. माका खाली खड्यात बसलेलं ते वरतून आक मारते अभि अरे कोयता
म्हटलं भुळावले की काय भर दुपारची काय होत आणून सांगतो अभि असा काय कोयता. नंतर माझ्या लक्षात दिलं कोयतो मागतात तो. मग बांधले रशी एकनी फेकलं यांनी कोयतो घेतल्यानी पहिलो कापू फणस काढल्यानी रसाळ फणस काढल्यानी दोन्ही फणस घेऊन खाली गेले आणि झाला 5 मिनिटात काप्या फणसाचा भेकाल काढल्याने 2-3 घरे काढल्याने घोटीओ बघितल्याने टिचके मारून आधी मिलिटरी चेकिंग करतात तशी टिचके मारून बघितल्याने आणि म्हणतात दिस इज टोनक टोनक गोरा, दिस इज टोनक टोनक गोरा, इट इज कापा फणस. आणि रसाळ फणस काय कापूची गरज नाही. तो देठ वळल्याने पाव बाहेरल्याबरोबर हात घातल्याने इतकं भुतून गेलो हात 5-6 घरे हातात गावले असे कुवळ 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 कुवळल्याने हातातच साठा घातल्याने घोटीओ असे पिळल्याने आणि त्यांना सांगतात दिस इज लिवली विथ गोरा, दिस इज लिवली विथ गोरा, इट इज गोरका फणस. एवढे पोचलेले झाला. सगळे बोहांचे मुद्दे खोडलेले आहेत. गजराचं शेवटचं कडवं आहे. जवळजवळ 1 तास गजर झालेला आहे. आटपतात. रामकृष्ण हरी मंत्र नित्यमुखी करे, हित सूत्र जीवनाची, सूत्र जीवनाची अभिषेक सांगे, अभिषेक सांगे. सारे दिन हात करना बाप्पा गजानना, बाप्पा गजानना आलो तव शरणा.
धन्यवाद.